बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे। बिहारच्या बांकीपूरमधून जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची आघाडी कायम आहे। प्रशांत किशोर 9581 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती। भाजपचा उमेदवार नीरज कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे। तर गलिच्छ राजकारणामध्ये राहावं की न राहावं असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। महापुरुषांनी दिलेले विचार आमच्या पाठीशी आहेत असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलं। समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, धनंजय मुंडे यांचं माजलगावमध्ये एका कार्यक्रमातलं हे वक्तव्य आहे। तर गलिच्छ राजकारणामध्ये राहावं की न राहावं असं धनंजय मुंडे यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं होतं। आता चमत्कार दाखवावा लागणार असं त्यांनी म्हटलं होतं आणि आता गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र महापुरुषांचे विचार आमच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलंय। आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे। अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय, जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही, पण नंतर लक्षात येतं, हा विचार जरी मनात आला राहावं का न राहावं, पुन्हा वाटतं की उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातले लहानी जात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा समता एकत्र प्रस्थापित करायची